उन्नी निघलेली उडदात खुरपीतानी आणि म्हणून यांनीच उडीत जळवतो. एवढं वावर होतं लावाळाचं, त्यांनी सगळं दोनदा फवारलं, सगळं लावाळाच घातला नेऊन. होय, तुम्ही औषध सांगा ना आमच्या प्रेक्षकला. हे गाईज, मी सुमित स्वागत आहे तुमच्या मराठी ब्लॉग मध्ये. सुरू करते हैं. काही टॉपिक नाही म्हणून आपले गुरुदाजी टॉपिकच आहे, त्याच्यामुळे त्यांच्याकडे आलेलो इथे. अच्छा, उडीत खुरपी देता कधी 10-15 दिवस झालं. जा बसून उडीत पेरला तर बसून खुरपी देत. चला त्यांच्याकडेच भेटू. टॉपिक नसलं का गुरुदाजीकडे यावं लागतं काही. बा आपण आलेलो आता. काय किती दिवसापासून खुरपीतात तुम्ही? 3 महिन्यापासून खुरपीतात. आणि उडीत किती दिवसाचा आहे? 3.5 महिन्याचा. टॉपिक नव्हतं म्हणून गुरुदाजी पकडावं लागत. गुरुदाजी हे सगळ्यात मोठं टॉपिक आहे. कामच काय म्हणजे टॉम्या गुरुदाजीला खुरप लागायला आलाय का? अरे नाही भाई, आता 3 महिने झालं उडदातलं काढितोय. गावात काढितात. 3.5 महिने झाले उडीद झालाय. हा, आणि फुलं आलेत का उडदाला? आली ना. कुठं इथं एक फुल दाखवा बरं. अरे खरंच आले तर आलेत उडदाला फुलं आलेत. बा गुरुदाईचा उडीद कसा आहे? खोट सांगणार नाही मी. यांचं फक्त एकरला 1 गुंठा कमी आहे. आणि ह्यो बघा, ह्यो बा यांचा वाळ्याला उडीद म्हणजे लावाळा. सगळं वावरात लावाळा आहे, त्याच्यामुळे उडीद नाही पेरला, काहीच नाही पेरलं. काय काम नाही तुमच्या. टॉपिक नव्हता म्हणून तुमच्याकडे यावं लागलं. नाही तर तुम्ही 15 दिवसापासून खुरपेतात हे मला माहिती. 3 महिने झाले. तुम्ही काय बी सांगता. चालू आहे. आज उडीद झालं तर जमाय बरं. नाही खुरपायचं होत तुमचा उडीद. एवढं राहिले. तुम्ही मोठ्याने बोला ना, आवाज येत नाही तर. एवढं राहिले ना. मागून पाऊस आलाय गुरुदास, तुमचं खुरपायचं नाही होणार. हे बा इकून वर पाऊस आलाय, यांचं खुरपायचं व्हायला नाही. काय म्हणले तुम्ही? डोंगा मागून पाऊस आलाय का? हे बा आता काय बी म्हणायला लागले तर. नाही कुठं डोंगा मागून पाऊस आलाय का? म्हणजे हे बघा इकून पाऊस आला, इकून हे बा इकून पाऊस आलेला आहे. यांचं अजून 10-15 दिवस घातलेत. एवढ्या वावरात अजून 2-4 दिवस घातल्याशिवाय होत नाही खुरपायचं. याला 3 महिने झालं खुरपतोय. 3.5 महिन्याचं उडीद आहे. लोकांना माहिती किती महिन्यात उडीद असतो सांगतो. चला, ह्या गोष्टी तुम्हाला टाळ्या वाजल्या पाहिजे. मग एक वावर 3.5 महिने, बाकीचे वावर खुरपीतच नाही. आपण एवढंच माहिती करतो. आपल्या वावरच एवढं आहे. एवढंच नाही. लावायचं कोणाचं वर्ष. हे असं कुठं भाव किती अग ग ग ग ग मग करू का जप्ता? आम्ही त्याच्यावर जप्ता घालू. तुमचं नाही म्हणल्यावर कधी बी कवा बी तुम्हाला वाटत. याच्यात घेऊ आता तुमचा राव. तुम्ही शिकितात. आता व्हिडिओ दाखवू तुम्हाला गावाचे. यांचे टॉपिक आहे म्हणून माझे यावं लागतं. ऑडियन्स तुम्ही गाईज, नाही तर यांच्याकडे मी येत बी नाही. यांचा बा ब्लॉग यांचंच काम होतं. तेव्हा मलाच घेऊन आलते आणि माझ्याबरोबर पाळी घालायला आलते. बा आत्ताच पावसाचा विषय काढला आणि पाऊस आलाय बी. खोटं वाटत असलं तर बा तुम्हाला टोपी त्यांची टिपके पडलेली दिसत असतील. काय झालं सकाळी वर्गणीचं ठरलं होतं. कमी सोंग आहे आपली सावता महाराजाची पुण्यतिथी. मग ब्लॉक राहणार आपला पुण्यतिथी दिवशी बा आपली सावता महाराजाची. आदल्या दिवशी कीर्तन, दुसऱ्या दिवशी पुण्यतिथी. हा, ब्लॉक राहणार. ठीक आहे, समज गया. नुसता ब्लॉग बनवायचा आणि गुरुदाजी फेमस करायचे. सकाळीच गुरुदाजीनी वर्गणी दिलेली आहे. खोटं मी बोलणार नाही. यांनी फक्त 1500 रुपये वर्गणी दिली आणि 5000 सांगायला लागले. तर एवढे नीच आदमी. सोमवार आणि मंगळवारी वाटतंय. आदल्या दिवशी नवंबर आणि सोमवार या मंगळवारी होऊन जाईल आपली पुण्यतिथी. काय म्हणता गुरुदाजी या विषयावर तुम्ही? कशाचे? पुण्यतिथीच्या. या सगळेजण पुण्यतिथीला जेवढे ब्लॉग पाहते तेवढे जण सगळे. थोडं मोठ्याने बोला ना. ते डबडा मोबाईल आवाज जात नाही. त्याला सगळेजण एक मोबाईल घेऊन जा. जे काय तुम्ही गाई आवाज जातो पण बारीक आवाज जातो. उन्नी इकडे द्या बरं माझ्या हातावर. ओके बघा, उन्नी निघलेली उडदात खुरपीतानी आणि म्हणून यांनीच उडीत जळवतो. ही दिसली उन्नी. पाऊस आलेला आहे. गुरुदाजीला मी मगाच सांगितलं होतं. आता पावसात गावात काढीत येत. लय हाल. हे गुरुदाईचे हाल कुत्रे खायण्यात हाल. एवढे हाल वावरात नाही आले. 12 वाजता की लगेच पाऊस सुरू झाला मागे त्यांच्या. औ माग काय रे.
दिसतंय सगळा पाऊस आलेला. ओके बघा गुरुदाजीनी मारलंय औषध लावायला सगळा खाकाना केलाय लावायचा. काय मारलं विचार. आणि काय मारलंय गुरुदाजीने मारलंय सांगणार आहेत तुम्हाला. मेरा खतरा मारलं. याच्या खोटं बोलते सरासर खोटं बोलत आहेत. मेरा तर औषध हे नाहीच त्यांच्याकडं. यांनी दुसरंच कोणतं दिसलं शामरासारखं औषध मारलंय. आता बा खरं बोलल्यापेक्षा असलेत. मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला जर असा लावाळा मारायचा असला तर कमेंट मध्ये विचारा गुरुदाजी हे व्हिडिओ चालणार आता. औषध काय जा ना वावरातून टाकून जरा खाली वाकून बघा, एवढं वावर होतं लावाळ्याचं त्यांनी सगळं दोनदा फवारलं, सगळं लावाळाच घातला नेऊन. तुम्हाला अजून 15 दिवसांनी दाखतो. आता हे वावरात ते सगळं साफ करणार येतं. काहीच एक लावाळा सुद्धा नाही, वाळ्याला सुद्धा लावाळा नाही दिसणार. होय तुम्ही औषध सांगा ना आमच्या प्रेक्षकला गाईजला. मेरा खतरा मारलं. मिऱ्या कत्तर खरं ग्लायसल प्लस मिऱ्या कत्तर हे मारलंय. इज इक्वल टू खलास लावाळा. लवाळा खरंय तुला मी सांगतो बरं का, मला त्यापेक्षा मला जास्त लोक विचारतील व्हिडिओ जर जे बघेन का याचं खरंच मी याला बिटे पुढे गेला विचार बरं याला. कमेंट बॉक्स मध्ये विचारलं मग मी गुरुदाजी पूर्ण एक औषधाची तुम्हाला ब्लॉक काढून टाकून देईन. कसा मारला, कसं काय केलं, कसं औषध फवारलं, मुंडके बसवावं लागत तो मरू देते एवढं सुप आहे मारायचं. हा सगळं सांगेन. लावा दाखीचं जरा वावर. किती किंवा गुरुदाजी किती कमेंट आले पाहिजे तेव्हा तुम्ही औषध सांगता. 100 हा 100 100 प्लस. प्लस औषध तर सांगितलं तुम्ही, कशा कमेंट येतात. फक्त औषध सांगितलंय कसं मारायचं आणि काय काय अजून वापरायचंय. अजून वेगळं औषध त्याच्यामध्ये. अजून त्याचं एक वेगळं औषध आहे तरच मरतो. चला आताशी गुरुदाजीवर आलेलं इथं डुकरांनी बा लावाळ्याचंच रान करेलंय. दोनदा फवारला त्यांनी. अरे लावा पाऊस असून मोटरीचं पाणी सोडायचे वावरात. ते सांग ना. हे सांगणारच ना मी. तू लई अजून खलास लई झालंय रो. मग जळणारच. लावाळा कुणाचा आहे? योगेश जाधवचा वावर आणि लावाळा त्यांचाच. आता काय लावाळा झाल्यावर काय पीक घ्यायचं तुम्हाला याच्यात? कांदे कांदे, नाशिक कांदे. मोर चालले तिकून. बरं का. ते बघा तुम्हाला मोर दाखवू का? ते चोपन गाड्या झाल्या ह्या वर्षी कसं हा डबल मारले रो. कसं हुकलं एवढं हुकलं टकलं तुमच्याकडून. चला ताशीच नवीन मराठी ब्लॉग बघण्यासाठी लाईक आणि फॉलो करा. भेटूया मध्ये सकाळी 8 वाजता अशाच मराठी नवीन ब्लॉग मध्ये. तर बाय करा तुम्ही. बाय करा. बाय.